रागाच्या भरात दुरावलेलं, दुखावलेलं एखादं नातं पुन्हा जर जोडावंसं वाटत असेल, तर त्यासाठी आपल्याला पुढाकार घेऊन समोरच्याशी बोलायला हवं, त्यांच्याशी संवाद साधायला हवा. आपल्या भावना त्यांच्यापर्यंत योग्य शब्दात पोहोचवायला हव्यात आणि त्यांचंही म्हणणं ऐकून घ्यायला हवं. जेव्हा असा संवाद साधला जाईल, तेव्हा दोघांचेही म्हणणं, दोघांच्याही भावना समोर येतील, एकमेकाचे गैरसमज दूर होतील किंवा अगदीच जर त्या गोष्टी दुरुस्त करण्यासारख्या नसतीलच, तर ते वाद बाजूला ठेवून पूर्णपणे विसरून नव्याने सुरुवात करता येईल. याला इंग्रजीमध्ये मुद्दा रिझॉल्व्ह करणं म्हणतात. पण बऱ्याच वेळेस असं होतं, की मला जरी खूप वाटतंय, की मला समोरच्याशी जाऊन बोलायचंय, पण मी का पुढाकार घेऊ? त्याला किंवा तिला गरज असेल तर त्याने पण पुढाकार घ्यावा. किंवा जेव्हा मला काही समोरच्याला सांगायचं आहे, तेव्हा मला पुन्हा जुन्या आठवणी येऊन माझ्या जखमांवरची खपली निघेल. मला पुन्हा माझ्याही नकोशा निगेटिव्ह भावनांना तोंड द्यावं लागेल. समोरच्याच्याही भावनांचा उल्लेख होईल, त्यांनाही मला तोंड द्यावं लागेल. बरेच जण या गोष्टी टाळायचा प्रयत्न करतात. पण त्यामुळं मनं दुरावली जातात, संवाद होत नाही आणि त्या अभावी नाती तुटली जातात. तेव्हा आपल्याला जर समोरच्याशी बोलायचं असेल, तर आपल्याला सर्वात प्रथम आपल्या भावना ॲक्सेप्ट कराव्या लागतील आणि त्या समोरच्यापर्यंत योग्य शब्दात पोहोचवाव्या लागतील. आणि त्याच पद्धतीने त्यांच्याही भावना आपल्याला ॲक्सेप्ट कराव्या लागतील. त्यांचा आदर राखावा लागेल. आणि दोघांच्या संमतीतून, दोघांच्या सहमतीतून नव्याने नातं कसं पुढे नेता येईल याचा विचार करता येईल.